उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर धाराशिवच्या सभेतून टीकास्त्र डागलेलं आहे। वाघाला उमेदवारी द्यायची तर खेकड्याला उमेदवारी दिल्याचं दिलगिरी व्यक्त करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर खेकड्याची नांगी कशी ठेचायची हे जनतेला माहिती असल्याचं देखील ठाकरेंनी म्हटलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर धाराशिवच्या सभेतून टीकास्त्र डागलंय। वाघाला उमेदवारी द्यायची तर खेकड्याला उमेदवारी दिल्यानं दिलगिरी व्यक्त करत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर खेकड्याची नांगी कशी ठेचायची हे जनतेला चांगलं माहीत असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। वाघाला उमेदवारी द्यायच्याऐवजी खेकड्याला उमेदवारी दिली म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आता संजय आपण बोलताना मी जे बोललो अयोग्य मंत्री, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा या माणसाला मंत्री केला नव्हता। याचं कारण असं की धरण फुटल्यानंतर जो माणूस खेकड्याने धरण फोडलं म्हणून स्वतःची जबाबदारी झटकतो तो मंत्री होण्याच्या लायकीचाच नाहीये। आणि म्हणून मी मुख्यमंत्री होतो तरी मंत्री केलेलं नव्हतं, करणारही नव्हतो। पण या खेकड्याने धरण तर फोडलंच पण आपली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला। पण त्यांना कल्पना नाहीये शेवटी खेकडा आणि वाघामध्ये काय फरक असतो। खेकड्याची नांगी कशी ठेचायची ते या मर्द वाघांना पूर्ण माहिती आहे। तिन्ही बाजूला खेकडे दिसत आहेत। आता या काय खेकड्याचं करायचं आता आपल्याला पाहावं लागेल। पण आम्ही या सभेला आतमध्ये येत असताना स्वागताला प्रचंड प्रमाणात लोक उभी होती। काच खाली गेले, उद्धवजीने नमस्कार केला, जय महाराष्ट्र केलं। आपण होता ना आणि मला वाटतं आपण सांगितलं साहेब तानाजी पळाला, तानाजी पळाला। मी म्हटलं तानाजी पळाला म्हणजे काय? तानाजी पळाला की तानाजीला तुम्ही पळवून लावलं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।